नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,500 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे। काय त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे 5,500 पार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी 5,500 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना जर मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला जरूर लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,500 पार। या प्रश्नाचं आता घेऊयात अचूक उत्तर, ज्यामुळे तुमच्याही लक्षात येईल की भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावाची दशा आणि दिशा कशी असणार आहे। सध्याच्या कंडिशनला जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव बघितला तर सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4,500 ते 4,700 च्या दरम्यान दिसत आहे। मागच्या 8 दिवसांमध्ये ब्राझीलमध्ये ज्या घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे निश्चांकी स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळालाय आणि काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4,750 पर्यंत पोहोचलाय। पण त्या 3 महिन्यांचा म्हणजे 90 दिवसांचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की त्या 90 दिवसात लोकसभेच्या निवडणुका आहेत, यामुळे कोणतंही सरकार महागाई वाढू देणार नाही आणि यामुळे खाद्यतेलाचं आयात शुल्क काही वाढणार नाही आणि देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचं आयात शुल्क जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव या वर्षी 100% 5,500 होऊ शकतच नाही। यामुळे येत्या 30 दिवसात काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला वाढताना दिसणार तर दिसणार, 60 दिवसात सुद्धा वाढताना दिसणार। पण येत्या 90 दिवसात काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 होणार तर 100% येत्या 90 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पार होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही। विक्रीचा विचार मात्र मनात येत असेल तर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो। येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी 4,700 ते 5,200 च्या दरम्यान राहणार आहे। या बाजारभाव पातळीमध्ये जेव्हा सोयाबीनचा बाजारभाव 4,800 च्या वर येईल तिथं आपण 25% सोयाबीन विक्री करावं आणि त्यानंतर 5,000चा बाजारभाव मिळाला की तिथं 5,000 त्या ठिकाणी आपल्याला 50% सोयाबीन विक्री करायचे आणि राहिलेलं 25% सोयाबीन 5,200 च्या आसपास विकायचं। म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, 4,800 ला 25%, 5,000ला 50% आणि त्यानंतर 5,200 च्या आसपास 25%। या पद्धतीने जर आपण विक्री केली तर मला वाटतं यावर्षी होईल आपला 100% फायदा।
मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।